बघा आपला नेक्स्ट टॉपिक येतात ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर ऑफ पॉलिनॉमियल्स. याची डेफिनेशन बघूया. लेट एफ ऑफ एक्स कॉमा जी ऑफ एक्स बी टू पॉलिनॉमियल्स ओव्हर एफ इज इक्वल टू क्यू और आर और सी सच दैट वन ऑफ देम इज नॉन झिरो. A non-zero polynomial d of x is called common divisor of f of x and g of x. If d of x कसा पाहिजे मग आपल्याला d of x डिवायडेड बाय f of x पण पाहिजे आणि d of x डिवायडेड बाय g of x. बघा म्हणजेच आपल्याला d of x काय दिलेला आहे, कॉमन डिवायझर दिला आहे. तो कशाला f of x ला पण डिवाइड होईल आणि g of x ला पण डिवाइड होईल. आणि तो कसा पाहिजे मग, अ नॉन झिरो पॉलिनॉमियल. नेक्स्ट आहे बघा डेफिनेशन. लेट एफ ऑफ एक्स जी ऑफ एक्स बी टू पॉलिनॉमियल्स ओव्हर एफ इज इक्वल टू क्यू आर और सी such that one of them is a non-zero polynomial. d of x is called as a greatest common divisor or GCD म्हणजे greatest common divisor or highest common factor of f of x and g of x. if first condition आहे त्याची d of x कसा पाहिजे, divided by f of x and d of x divided by g of x. second condition आहे त्याची if d dash of x divided by f of x and d of म्हणजे त्याचा d dash of x divided by g of x, then d dash of x divided by d of x. नोटेशन दिलंय बघा. द ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर ऑफ f of x and g of x is denoted by f of x, g of x. बघा ही आपण डेफिनेशन दिली आहे. ज्या पद्धतीने आपण ग्रेटेस्ट कॉमन डिवायझरची डेफिनेशन बघितली तीच आहे सेम, फक्त याच्यात एक कंडिशन ऍड झालेली ती त्यांचे डॅश म्हणजेच ते सुद्धा काय होतील, त्याला डिवाइड होऊ शकतात आणि त्याला डिनोट कसं करता ते बघितलं आपण. नेक्स्ट बघा आपला फर्स्ट थेरम आहे एक्झिस्टन्स ऑफ ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर ऑफ पॉलिनॉमियल. त्याचं स्टेटमेंट बघूया आपण. इफ एफ ऑफ एक्स कॉमा जी ऑफ एक्स आर ऑफ टू पॉलिनॉमियल्स ओव्हर f is equal to q or r or c such that one of them is non-zero, the greatest common divisor of f of x and g of x exists. प्रूफ बघूया. we may assume that g of x is not equal to 0. बघा आपल्याला जर आपण अज्युम केलं की g of x कसा असेल, नॉट इक्वल टू 0, डिवाइड f of x by g of x to get मग f of x इक्वल टू आपण कंडिशन घेतली g of x इंटू q of x प्लस r1x. ही कंडिशन तर आपण बघितलीच आहे. वेर डिग्री ऑफ r1x कसा होता, मग लेस दॅन डिग्री ऑफ g of x. हे इक्वेशन फर्स्ट हे आपण यूज केलेलं आहे बघा. मग डिवाइड g of x बाय r1x टू गेट. आपल्याला काय करायचं आहे, मग g of x बाय r1x वी गेट डिवाइड करायचे. म्हणजे g of x इज इक्वल टू काय असेल, मग g of x इज इक्वल टू r1x इंटू q of x प्लस r2x. वेअर डिग्री ऑफ r2x कशी येईल, मग लेस दॅन डिग्री ऑफ r1x. डिग्री ऑफ r2 पेक्षा r1 कशी असेल, मग लेस दॅन असेल, सॉरी r2 लेस दॅन r1x. डिवाइड r1x बाय जी आपल्याला लेस दॅन मिळते त्या डिग्रीला काय करतोय आपण, डिवाइड करतोय. जसं आपण g of x घेतलं, g of x इज इक्वल टू r1x ॲज इट इज घेतला इंटू q2 of x प्लस r2 of x. वेअर डिग्री ऑफ म्हणजेच r2 कसा आला, लेस दॅन r1x. डिवाइड बाय r1x. आता आपण परत r1x घेतला बाय r2x. r1 ला r2 ने डिवाइड करायचे. मग r1x इज इक्वल टू r2x इंटू काय, मग q1 q2 अँड q3 प्लस r1 r2 अँड r3x. वेअर डिग्री ऑफ r3 r1 r2 r3 x लेस दॅन काय, मग डिग्री ऑफ r2x. इक्वेशन थर्ड. त्या पद्धतीनेच डॅश 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 दिले आपल्याला. कंटिन्यू ती प्रोसेस करायची आहे. नेक्स्ट कंटिन्यू द अबव प्रोसेस ऑफ डिव्हिजन टिल वी गेट रिमाइंडर 0. त्याची रिमाइंडर किती यायला पाहिजे, 0. फायनली डिवाइड rm-1 of x and by rm-1 of x we get rm-2 of x is equal to rm-1 of x qm of x plus rm of x, where degree of rm of x less than degree of rm-1 x dash into m-1. मग डिवाइड आपल्याला नेक्स्ट काय करायचं आहे, मग डिवाइड rm-1 of x बाय rm of x वी गेट. rm-1 ने काय करायचंय, rm ला डिवाइड करायचंय. म्हणजेच rm-1 of x इज इक्वल टू rmx इंटू काय, मग qm प्लस 1 of x प्लस
0 इंटू डॅश 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 यम. वी क्लेम, आता क्लेम काय करायचं मग आपल्याला आर एम ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स कॉमा जी ऑफ एक्स फ्रॉम इक्वेशन यम. याला आपण एम बघा, म्हणजेच फ्रॉम इक्वेशन यम, हे इक्वेशन यम आहे बघा. वी गेट, मग यम वरून काय लिहू शकतो आपण, आर एम ऑफ एक्स डिवायडेड बाय काय लिहिलंय आपण, आर एम मायनस 1 एक्स. कारण इथं आपण डिवाइड केलंय बघा, इथं फर्स्टली आपण म्हटलेलं आहे डिवाइड आर एम मायनस 1 एक्स बाय आर एम एक्स. नेक्स्ट बघा, म्हणजेच फ्रॉम इक्वेशन एम मायनस 1. आता फ्रॉम इक्वेशन एम मायनस 1 बघा, हे आपल्याला एम मायनस 1 इक्वेशन दिले. जसं आपण इक्वेशन फर्स्ट इक्वेशन सेकंड देतो त्या पद्धतीने एम मायनस 1 हे इक्वेशनला नाव दिलंय, याला यम. म्हणजेच बघा एम मायनस 1 वी गेट आर एम ऑफ एक्स डिवायडेड बाय आर एम मायनस 2. बघा आर एम मायनस 2 ने काय केलेलं आहे, आर एम एक्सला डिवाइड केलेलं आहे आर एम मायनस 2 ला. नेक्स्ट म्हणजेच कंटिन्यू इन दिस वे वी गेट आर एम एक्स डिवायडेड बाय एफ ऑफ एक्स अँड आर एम ऑफ एक्स डिवायडेड बाय जी ऑफ एक्स. म्हणजेच बघा आर एम ऑफ एक्स काय करतोय, डिवाइड एफ ऑफ एक्सला पण करतोय आणि जी ऑफ एक्सला पण करतोय. म्हणून याला आपण इक्वेशन काय दिलं, फर्स्ट लेट डी डॅश ऑफ एक्स बी अ कॉमन डिवायझर ऑफ एफ ऑफ एक्स अँड जी ऑफ एक्स. देअरफॉर फ्रॉम इक्वेशन फर्स्ट वी गेट डी डॅश ऑफ एक्स डिवायडेड बाय आर वन एक्स. देअरफॉर फ्रॉम इक्वेशन 2 वी गेट डी डॅश ऑफ एक्स डिवायडेड बाय आर टू ऑफ एक्स. इथं बघा इक्वेशन फर्स्ट अँड इक्वेशन सेकंड दिलेलं आपण हे यूज करतोय. म्हणजेच देअरफॉर कंटिन्यू दिस प्रोसेस वी गेट डी डॅश ऑफ एक्स डिवायडेड बाय आर एम ऑफ एक्स. याला इक्वेशन सेकंड दिलं. म्हणजेच फ्रॉम 1 अँड 2 वरून काय मिळालं आपल्याला, आर एम ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स कॉमा जी ऑफ एक्स. आणि हेच आपल्याला काय करायचं होतं, थेरमला प्रूफ करायचं होतं. नेक्स्ट बघा आपल्याला नोट दिलेली आहे, इलिमिनेटिंग r1x, r2x डॅश 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 आर एम एक्स फ्रॉम द इक्वेशन 1 टू डॅश डॅश डॅश, म्हणजे 1 टू याला यम दिलेलं बघा 1 टू यम. वी गेट आर एम ऑफ एक्स इज इक्वल टू ए ऑफ एक्स एफ ऑफ एक्स प्लस बी ऑफ एक्स जी ऑफ एक्स. ए बी घेतला एफ ऑफ एक्स इंटू जी ऑफ एक्स फॉर सम पॉलिनॉमियल्स ए ऑफ एक्स बी ऑफ एक्स ओव्हर एफ. बघा सेकंड थेरम आहे आपला, युनिकनेस ऑफ ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर ऑफ पॉलिनॉमियल इफ डी ऑफ एक्स डी डॅश ऑफ एक्स आर टू ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर ऑफ एफ ऑफ एक्स अँड जी ऑफ एक्स. देन डी ऑफ एक्स इज इक्वल टू के इंटू डी डॅश ऑफ एक्स फॉर सम नॉन झिरो कॉन्स्टंट के. बघा मग त्याचं स्टेटमेंट दिलेलं होतं, आपण प्रूफ बघूया. नाऊ डी ऑफ एक्स इज इक्वल टू काय दिलंय, मग डी ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स कॉमा जी ऑफ एक्स दिलाय. d of x is equal to f of x comma g of x and d dash of x is a common divisor of f of x and g of x. Therefore d dash of x divided by d of x हे आपण मागच्या थेरम मध्ये पण बघितलं. म्हणजेच therefore d of x is equal to काय असेल, d dash of x p of x for some p of x. याला आपण इक्वेशन काय दिलं, फर्स्ट. Now d dash of x is equal to f of x comma g of x and d of x is a common divisor of f of x and g of x. म्हणजेच therefore d of x divided by d dash of x, म्हणजेच therefore d dash of x is equal to काय मिळेल आपल्याला, d of x into q of x for some q of x. याला इक्वेशन काय दिलं आपण, सेकंड दिलं. मग फ्रॉम इक्वेशन 1 आणि 2 1 अँड 2 वरून आपल्याला कळेल की d of x is equal to काय, मग d of x is equal to d of x into p of x पण आहे and q of x पण. म्हणजेच therefore p of x into q of x equal to याची व्हॅल्यू काय 1, p of x into q of x is equal to 1. तर therefore degree of p of x into q of x is equal to काय, degree of 1. म्हणजेच therefore degree of p of x plus degree of q of x is equal to 0. म्हणजेच therefore आपल्याला जर आता त्यांचे ऍडिशन पण काय येते 0 येते, p of x प्लस दोघांना जर ऍड केलं तर त्याची आपल्याला 0 मिळते. म्हणजेच ते आपण सेपरेट करू तरी पण त्यांची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला 0. म्हणजेच डिग्री ऑफ p of x इक्वल टू 0 अँड डिग्री ऑफ q of x इक्वल टू 0. नाउ डिग्री ऑफ p of x इक्वल टू 0. मग आता आपण p of x ला जर 0 घेतलं तर therefore p of x इक्वल टू k दिलाय बघा आपल्याला एक्झाम्पल मध्ये. p of x इक्वल टू k कसा दिलाय आपल्याला, कॉन्स्टंट अँड फॉर सम नॉन झिरो कॉन्स्टंट k दिलाय. फॉर सम k कसा दिलाय मग आपल्याला, नॉन इक्वल टू 0 नॉट इक्वल टू 0. याला इक्वेशन थर्ड दिलं. म्हणजेच आपल्याला इक्वेशन 1 अँड इक्वेशन 3 वरून कळतंय की वी गेट d of x इज इक्वल टू काय असेल मग, k इंटू डी डॅश ऑफ एक्स.
k इंटू डी डॅश ऑफ एक्स. नेक्स्ट बघा इक्वेशन, द इक्वेशन a0 x raised to n plus a1 x raised to n minus 1 plus a2 x raised to n minus 2 plus dash 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 plus an minus 1 x plus an is equal to 0, a0 कसं दिलं आहे, नॉट इक्वल टू 0 इज द जनरल टाइप ऑफ एन इक्वेशन ऑफ nth डिग्री. बघा nth डिग्रीचे काही इक्वेशन दिलेले आहेत आपल्याला. फर्स्ट दिलं आहे अन इक्वेशन ऑफ डिग्री 1 इट्स कॉल्ड एज अ लिनियर. ज्या याची डिग्री काय असेल 1 असेल त्याला आपण काय म्हणू शकतो, लिनियर म्हणू शकतो. ज्या पॉलिनॉमियलची डिग्री 1 असेल. आता इक्वेशन दिलंय जसं आपण पॉलिनॉमियल मध्ये बघितलं त्या पद्धतीने, फक्त इथे इक्वेशन आहे. इक्वेशन ऑफ डिग्री 1 असेल तर काय असेल, ज्या इक्वेशनची डिग्री 1 असेल त्याला आपण लिनियर इक्वेशन म्हणू शकतो. नेक्स्ट इक्वेशन ऑफ डिग्री 2 इज कॉल्ड एज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ज्या इक्वेशनची डिग्री 2 असेल त्याला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन असे म्हणू शकतो. त्याचं एक्झाम्पल आहे 3x² + 4x + 6 = 0 इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. थर्ड आहे बघा अन इक्वेशन ऑफ डिग्री 3. ज्या इक्वेशनची डिग्री 3 असेल त्याला आपण काय म्हणू शकतो, क्यूबिक इक्वेशन. फॉर एक्झाम्पल आहे 4x³ बघा. नेक्स्ट आहे म्हणजेच आपण ज्या इक्वेशनची डिग्री 3 असेल त्याला आपण क्यूबिक इक्वेशन असे म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल आहे 4x³ + 3x² + 2x + 1 = 0 इज अ क्यूबिक इक्वेशन. फोर्थ आहे बघा अन इक्वेशन ऑफ डिग्री 4. ज्या इक्वेशनची डिग्री 4 असेल त्याला आपण काय म्हणू शकतो, बाय क्वाड्रॅटिक इक्वेशन. सेम आहे बघा, जसं आपण पॉलिनॉमियलचं बघितलं सेम ॲज इट इज आहे बघा. फॉर एक्झाम्पल x⁴ + 7x³ + 8x² + 9x + 10 = 0 इज अ बाय क्वाड्रॅटिक इक्वेशन. अँड इक्वेशन ऑफ फिफ्थ 6 डिग्री इज कॉल्ड एज अ क्विंटिक किंवा सेक्टिक इक्वेशन. बघा फिफ्थला क्विंटिक किंवा सिक्सला काय म्हणू शकतो आपण, सेक्टिक इक्वेशन. या पद्धतीने हे इक्वेशनच्या डिग्री लक्षात ठेवायची आहे. ही कंडिशन पण सेम आहे. पॉलिनॉमियलच्या ऐवजी फक्त आपल्याला काय इक्वेशन हे यूज करायचे. नेक्स्ट जसं आपण 0 पॉलिनॉमियल बघितलं होतं त्या पद्धतीने 0 ऑफ पॉलिनॉमियल अ नंबर अल्फा इज कॉल्ड एज अ 0 ऑफ पॉलिनॉमियल एफ ऑफ एक्स विथ डिग्री. बघा इथं पण 0 पॉलिनॉमियल, 0 ऑफ पॉलिनॉमियलची डेफिनेशन आहे अ नंबर अल्फा इज कॉल्ड एज अ 0 इफ ऑफ अ पॉलिनॉमियल एफ ऑफ एक्स विथ डिग्री n greater than equal to 1 if f of alpha काय पाहिजे आपल्याला, f of alpha equal to 0. नेक्स्ट आहे रूट ऑफ एन इक्वेशन. अ नंबर अल्फा इज कॉल्ड एज अ रूट ऑफ एन इक्वेशन एफ ऑफ एक्स इक्वल टू 0 विथ डिग्री n greater than equal to 1 इफ f of alpha equal to 0. बघा रूटची पण डेफिनेशन सेम आहे, फक्त आपल्याला काय करायचंय, अ नंबर अल्फा इज कॉल्ड एज अ 0च्या ऐवजी रूट आणि एफ ऑफ एक्स काय दाखवतो इथं आपल्याला 0 विथ डिग्री पण सेम आहे n greater than equal to 1 आणि एफ ऑफ अल्फा आपल्याला काय दाखवायचं आहे 0. नेक्स्ट आहे लास्ट डेफिनेशन की सोल्यूशन ऑफ एन इक्वेशन. द इव्हॅल्युएशन ऑफ ऑल रूट ऑफ अ गिवन इक्वेशन इज कॉल्ड एज अ सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. बघा जे इव्हॅल्युएशनचं रूट कसं असेल, गिवन इक्वेशन असेल त्याला काय म्हणू शकतो आपण, सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. बघा आपण युनिकनेस ऑफ ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर हा थेरम बघितला आणि काय घेतलं, इक्वेशनचे टाइप्स अँड 0 ऑफ पॉलिनॉमियल रूट ऑफ एन इक्वेशन अँड काय बघितलं, सोल्युशन ऑफ एन इक्वेशन.